नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हा जो भोंदू खरात आहे त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये मला जी माहिती मिळाली, अहिल्यानगर पोलिसांच्याकडं जेव्हा पहिलं प्रकरण दाखल झालं, पहिलं प्रकरण कोणतं होतं तर जेव्हा या खरातला संशय आला की ह्याला कोणीतरी ब्लॅकमेल करू शकतं, म्हणून त्यांनी दोन गृहस्थ, एक परब आणि तो काय जासूद नावाचा, या दोघांच्या विरोधामध्ये अहिल्यानगर पोलिसांमध्ये तक्रार दिली. आणि ती तक्रार, त्याचा तपास सुरू असतानाच ज्याच्यातला जो एक मुलगा होता जो त्याच्या कार्यालयाशी निगडीत होता, त्याची चौकशी पण पोलिसांनी केली, पण तेव्हा काही तो आरोपी वगैरे नसल्यामुळं त्याचा योग्य तो समाचार घेऊन पोलिसांनी त्याला सोडून दिलं. नंतर दुसरं प्रकरण दाखल झालं ते शिर्डीमध्ये. हे का दाखल झालं? कारण खरातलं असं वाटलं की पहिल्या प्रकरणातले ज्या लोकांनी कथितरित्या त्याला खंडणी मागितली त्यातले काही व्हिडिओज हे आपल्याच एका जुन्या कर्मचाऱ्याकडे आहेत. मग त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची चौकशी करत असताना पोलिसांना एक पेनड्राईव्ह मिळाला, ज्या पेनड्राईव्हमध्ये 70पेक्षा अधिकचे व्हिडिओज होते, ते जे महाराष्ट्रभर व्हायरल झाले. त्याच्यामध्ये साधारणतः 25 महिला दिसत होत्या. आणि मग हळूहळू या प्रकरणाची व्याप्ती किती वाढली ते आता महाराष्ट्र बघतोय. मी हे सगळं सांगायचं कारण म्हणजे माझं पहिल्या दिवसापासूनचं मत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या मंडळींनी हे व्हिडिओज व्हायरल केले त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, त्यांच्या ते कारवाई तरी ॲटलिस्ट करायला हवी. कारण हे काही बरोबर नाही आहे. आता त्याची व्याप्ती किती मोठी झाली आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल. बाय द वे, मी कधीही गाडी चालवत व्हिडिओ करत नाही. शेजारी आमच्या गाडीचे कॅप्टन असतात किंवा माझे सहकारी असतात आणि मी बाजूला बसलेलो असतो आणि हा काही गुन्हा नाही आहे. सीट बेल्ट मी कायमच घालतो, अगदी मागं बसलो असलो तरी. दरवेळेला गाडी बदललेली असते का दरवेळेला ती दुसरी गाडी जी काही हायर केलेली असते ती आमच्याकडे असते. असा आजवरच आमचा प्रघात होता. आता ह्या व्हायरल व्हिडिओची व्याप्ती किती मोठी झाली आहे तर भोंदू खरातचे 3500 व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी सर्व लिंक्स ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती काढून टाकल्यात आणि ज्या पोर्नोग्राफीच्या साईट्स आहेत त्या साईट्सवरती पण ते व्हिडिओ सध्या दिसत आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. सगळ्यात वाईट काय आहे की ते जे कोणी असतील दुर्दैवी महिला त्या व्हिडिओमध्ये दिसलेल्या त्या महिलांना घराच्या बाहेर पडणंसुद्धा मुश्किल झालं. मी तुम्हाला सगळी बातमी सांगतो. भोंदू अशोक खरातचे महिलासोबतचे 350हून अधिकचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत आणि बरेचसे व्हिडिओ हे AI बनवलेले मॉर्फ व्हिडिओ आहेत. जे काही दिसतं आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कुठल्या तरी महिलाचे दुसरे चेहरे डकवून त्या चेहऱ्यांना अश्लील व्हिडिओशी जोडून, ते जे काही लीक झालेले आहेत, अश्लील म्हणणार मी, लीक झालेले व्हिडिओ त्याच्याशी जोडून ज्या महिलांचा ह्या प्रकरणाशी दुरान्वयसुद्धा संबंध नाही आहे अशा महिलांच्या संदर्भातले व्हिडिओज सध्या व्हायरल केले जात आहेत असं माझं याच्याबद्दलचं आकलन आहे. पोलिसांनी या प्रकरणात राज्यभरामध्ये 100हून अधिकचे गुन्हे दाखल केलेत. या व्हायरल व्हिडिओमुळं पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना घराबाहेर पडणंसुद्धा मुश्किल झाले. सो कॅन यू इमॅजिन की तुम्ही ज्यांना कोणाला असं वाटतं की हे प्रकरण हे त्या महिलांसाठी त्या टप्प्यावरतीच केवळ त्रासदायक होतं ज्या टप्प्यावरती हा खरात, कारण हा काय म्हणायचा, त्यातले 3 FIRचे महत्त्वाचे धागे मी तुम्हाला वाचून दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईल की हा त्या महिलांना कसा फसवायचा. भोंदू अशोक खरातवर आत्तापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 8 गुन्हे हे महिलांचं लैंगिक शोषण, फसवणूक, जादू टोण्याशी संबंधित आहेत, तर इतर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित. आता हे जे 100हून अधिक गुन्हे दाखल झालेत की ज्या गुन्ह्यामध्ये ह्या मंडळींनी हे व्हिडिओ व्हायरल केले, ते व्हिडिओ कुठून व्हायरल झाले आहेत? नाशिकसह कोपरगाव, बीड, अहिल्यानगर आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यात गुन्हे दाखल झालेत. मग ते तिथून व्हायरल झालेले आहेत. काही विशिष्ट युजर्सनीच हे सोशल मीडियावरती व्हायरल केलेत. ज्यांच्या मोबाईलमध्ये असे व्हिडिओ असतील किंवा लिंक असतील त्यांनी त्या तातडीनं डिलीट कराव्यात असं पोलिसांचं आव्हान आहे. अश्लील वेबसाईटवरती सुद्धा हे व्हिडिओ पोहोचलेत. अधिकाऱ्यांच्या मते अशोक खरातच्या व्हिडिओचा वेगानं होणारा प्रसार केवळ पीडितांच्या कुटुंबियांना मानसिक आघातच पोचवत नाही तर संभाव्य साक्षीदारांना पुढे येण्यापासून प्रवृत्त करतोय. त्यामुळं तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण होतोय. हे व्हिडिओ सोशल मीडियाच नाही तर अश्लील संकेतस्थळावरही पोहोचलेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 23 तारखेच्या आदेशानंतर हे सगळं सुरू झालेलं असताना सुद्धा या व्हिडिओमुळं या कुटुंबातल्या सदस्यांना, त्यांच्या नातलगांना वर्क फ्रॉम होम करावं लागते. माझं आणखीन एक ऑब्झर्वेशन आहे, एक्सवरती जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या एक्सवरती खास करून उत्तर भारतातल्या काही एक्स युजर्स करणं ते पोस्ट केले जातात आणि त्याच्याखाली अत्यंत अश्लील स्वरूपाच्या कमेंट्स आहेत. त्यामुळं आता पोलिसांसमोरचं हे दुहेरी आव्हान आहे आणि त्याच्या जर सगळ्यावरतीच गुन्हे दाखल करायचं म्हटलं तर त्याची व्याप्ती इतकी मोठी होऊन जाईल असं दिसतं आहे. कारण या मंडळींना ज्यांनी कुणी दक्षिण भारतातनं वगैरे ते व्हिडिओ पोस्ट केलेत त्यांना आपण जे काही करतोय त्याची तर कल्पना नाहीच आहे. पण त्याचबरोबर असं दिसतं आहे की या व्हिडिओमुळं संबंधित लोक जे की पुढं चालून गुन्हा दाखल करू शकले असते ते लोकसुद्धा पुढं दाखल करण्यासाठी पुढं येताना दिसत नाहीत. त्यामुळे ह्या घटनेची व्याप्ती ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता वाढताना दिसते आपल्याला. राईट. आता ह्याचे 3 FIR मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे 3 पीडितांची जी अपभीती आहे ती, मग तुम्हाला असं लक्षात येईल की पहिली पीडिता काय म्हणते. या पीडितेनं नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एक FIR दाखल केला. तिच्या म्हणण्यानुसार ती फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2026 अशोक खरातच्या संपर्कात होती. अशोकनं तिला कार्यालयात बोलवलं, तांब्याच्या बाटलीतून जादुई पाणी पिण्यास दिलं, नंतर धार्मिक विधीच्या नावाखाली 6 वर्ष शारीरिक संबंध ठेवले. ती गर्भवती झाल्यावर खरातनं आयुर्वेदिक औषध असल्याचं सांगून गोळ्या दिल्या, त्यामुळं तिचा गर्भपात झाला. पीडिता सांगतेय अशोक खरात म्हणायचा की जर तिने धार्मिक विधी केले नाही तर बरं होण्याऐवजी ती आणि तिचे कुटुंबीय अडचणीत येईल. दुसरी पीडिता, हे तर फारच भयंकर आहे. तक्रारीनुसार या भोंदूनं 2023 ते डिसेंबर 25 या काळात गरोदरपणात धार्मिक विधीच्या बहाण्यानं नाशिक कार्यालयात बोलवलं. या दरम्यान खरातनं पोट आणि छातीवरून हात फिरवला, स्वतःचं मूत्र शिंपडलं, पूजेच्या नावाखाली गुप्तांगानं स्पर्श केला आणि नंतर बलात्कार केला. पीडितेनं विरोध केला असता बाबानं जीवे मारण्याची धमकी दिली. तिसरी तक्रार, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे, स्पर्श केल्यानं तू बरी होशील असं याने सांगितलं. आणि मग अशोक खरातला जेव्हा मी भेटायला 12 ऑक्टोबर 2024ला गेले, मी पतीसोबत अशोक खरातला भेटायला त्याच्या कार्यालयात गेले. बाबानं पतीला बाहेर पाठवलं, संमतीचं सांगितलं. त्यानं हातात काळा दगड फिरून कानात मंत्र म्हटले, त्याने डोक्यावर आणि पाठीवरून हात फिरवला. याच दरम्यान बाबानं छातीला स्पर्श केला. मी घाबरू लागल्यावर बाबा म्हणाला की मी घाबरू नकोस, तू माझ्या इथं आहेस, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे, माझ्या स्पर्शानं तू बरी होशील, मी तुला पवित्र करतो. आता चौथी पीडिता सांगते जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातनं अनेकदा बलात्कार केला, फोनवरून धमकी देत असे. तो म्हणायचा की मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे, मी तुला पवित्र करेन, जर तू नकार दिलास तर तुझ्या मुलाचं भविष्य खराब होईल, त्यांना नाक डसतील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये या पीडिता आहेत त्यांचे चेहरे दिसणं हे अत्यंत वाईट आहे. कारण त्यांच्यावरती हा दुसरा अत्याचार आहे. हा जो अत्याचार आहे हा लॉंग लास्टिंग आहे. ते जे सुरू होतं ते बंद दाराआड बंद भिंत्या. त्यामुळं आधी तर ना ज्यांनी कुणी हे व्हिडिओ व्हायरल केलेत ना, मग ते पोलीस दलातले असतील नसतील, बाहेरचे असतील नसतील, या सगळ्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे. हे चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीने हे व्हिडिओ सगळीकडे शेअर होताना दिसत आहेत आणि वेगळ्या पोर्नोग्राफिक साईटवर असं पोलीस म्हणत आहेत, तर त्या साईटच्या मूळ स्रोतांना शोधूनसुद्धा हे बंद करणं आवश्यक झालं आहे. 3,500 जर लिंक्स असतील तर याचा प्रसार या भोंदूचा संपूर्ण भारतामध्ये झाला आहे असं ह्याच्यातनं दिसतंय. थांबूया.